हॅलो फ्रेंड्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलनी एक कंप्लीट सिरीज लॉन्च केली आहे, ज्या या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण करंट अफेअर्स सेक्शन आणि जनरल अवेअरनेस सेक्शनचे मोस्ट इम्पॉर्टंट अँड हायली एक्सपेक्टेड MCQs जे आहेत डिस्कस करणार आहोत. ह्या पर्टिक्युलर सिरीजमध्ये BEd CET एक्झामिनेशन 2022साठी जे हायली एक्सपेक्टेड टॉपिक्स किंवा एक्झाम रिलेव्हंट टॉपिक्स जे आहेत ते आपण डिस्कस करू. ठीक आहे. जर तुम्हाला कमी वेळामध्ये परिपूर्ण तयारी करायची असेल प्लस मॅक्सिमम स्कोर करायचा असेल तर तुमच्यासाठी हा कोर्स जो आहे नक्की उपयोगी राहील. कमी टाईममध्ये मॅक्सिमम स्कोर करण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे, कारण तुमच्याकडे वेळ पण कमी आहे आणि एक्झॅक्टली एक्झाम ओरिएंटेड स्टडी जे आहे आम्ही इथे घेऊ. अशा प्रकारे जे तुम्हाला कोर्स लॉन्च केला आहे आम्ही, त्यामध्ये फुल सिलेबस नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. 2000+ प्रॅक्टिस MCQs आणि 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज हे तिन्ही फीचर जे आहे त्याची फीस 1000पासून रिड्यूस करण्यात आलेली आहे. म्हणजे हे डबल संधी, तुम्ही हे ग्रॅब करा अपॉर्च्युनिटीला आणि या 599च्या कोर्सला तुम्ही एनरोल करून टाका. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा फॉर जॉईनिंग द कोर्स. ॲट द सेम टाईम यू कॅन फॉलो ऑन ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनल फॉर मोर अपडेट्स. ह्या पर्टिक्युलर कोर्सला एनरोल करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप हे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. दिलेल्या इंटरफेसमधून स्टोर या आयकनवरती क्लिक करा. कोर्सेस या पेजवरती जेव्हा तुम्ही जाल ते तुम्हाला खालच्या साईडला इथे असं सर्च बार दिसेल, हे जसं इथं दिसतंय. तुम्हाला असं CET तिथे टाईप करायचे आणि रिक्वायर्ड कोर्सेस आणि त्यांची फीस जी आहे इथे डिस्प्ले होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्हाला जर कमी वेळात प्रिपरेशन जर एक्झॅक्टली एक्झाम ओरिएंटेड जे आहे करायचं असेल तर तुमच्यासाठी हा कोर्स जो असेल नक्की उपयोगी असेल. आजच्या लेक्चरमध्ये जे आहे जनरल अवेअरनेसमध्ये आपण मॅक्सिमम जे हिस्ट्री रिलेटेड जे MCQs आहेत ते डिस्कस करणार आहोत. यामध्ये द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन इज, केंद्रीय कायदे मंडळात बॉम्बस्फोट करण्यास भगतसिंग यांचा सहकारी कोण? बटुकेश्वर दत्त, B राजगुरू, C जतीन दास, D कुंदनलाल. Who is Bhagat Singh's accomplice to bomb blast in the central legislature? A. Batukeshwar Dutt, B. Rajguru, C. Jatin Das and D. Kundanlal. ह्याचं राईट आन्सर जे येणार आहे ऑप्शन नंबर A बटुकेश्वर दत्त. ठीक आहे. एप्रिल 8, 1929ला भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त जे रिव्होल्युशनरी लीडर्स होते त्यांनी सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जे दिल्लीमध्ये होते त्यावरती बॉम्ब फेकले होते. ठीक आहे. या इन्सिडेंटच्या मागे, या इन्सिडेंटला जे आहे सेंट्रल असेंब्ली बॉम्बिंग केस पण बोलतात. ठीक आहे. जे मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये खूप फेमस आहे. दॅट इज सेंट्रल असेंब्ली बॉम्ब ह्या नावाने सुद्धा मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये जे आहे हे इव्हेंट फेमस आहे. ॲट द सेम टाईम बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग हे दोघं पण जे आहे सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनचे जे आहे मेंबर्स होते. ठीक आहे. त्यांना मोटिव्ह, हे जे मेन मोटो होता ह्या मागे बॉम्ब फेकण्याचा ऑन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ह्याचा मेन मोटो होता नॉट टू किल एनीवन ऑर टू इंज्युअर एनीवन बट टू मेक द डेफ हिअर. कोणालाही इंज्युअर करणं किंवा हानी पोहोचवणं हा त्यांचा मेन उद्देश बिलकुलच नव्हता. बट त्यांचा उद्देश जो होता ते ब्रिटिश गव्हर्नमेंटला त्यांनी त्यांचा मेसेज जे आहे पोचवण्याच्या मागे हे मेन उद्दिष्ट होतं त्यांचं. ठीक आहे. बटुकेश्वर दत्त अँड भगतसिंग ऑन एप्रिल 8 एप्रिल 1929च्या रोजी जे आहे रेव्होल्युशनरी ॲक्ट त्यांनी घडून आणला होता सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ठीक आहे. केंद्रीय कायदे मंडळामध्ये जे आहे त्यांनी बॉम्ब फेक केली होती ॲट दिल्ली. अँड दी इन्सिडेंट जो झालेला होता इट्स ऑल्सो नोन ॲज सेंट्रल असेंब्ली बॉम्बिंग केस. सेंट्रल असेंब्ली बॉम्बिंग केस म्हणून सुद्धा हे मॉडर्न हिस्ट्रीमध्ये हे केस जे आहे फेमस आहे. ॲट द सेम टाईम दोघे पण, दॅट इज बटुकेश्वर दत्त अँड भगतसिंग, दे बोथ वर द members of Hindustan Socialist Republican Association and their main motto or motive as stated by them was not to kill anyone or injure anyone but to make the deaf hear. अशा प्रकारे answer to the question was बटुकेश्वर दत्त. Now moving on to the second question. संत रामदास यांचा जन्म कुठे झाला? ऑप्शन A देहू, B आळंदी, C जाम, D पैठण. Where was Sant Ramdas born? A. Dehu, B. Alandi, C. Jam, D. Paitan. Now answer to the question is C. Jam. जाममध्ये जे आहे समर्थ रामदास ऑल्सो नोन ॲज संत रामदास. ठीक आहे. ही वॉज बॉर्न ॲट जॅम, अ विलेज
in the Jalna district on occasion of the Ram Navami. He was born in a Brahmin family and traveled for almost 12 years, making observations on the contemporary social life. He was on his mission, we can say, to redeem the spirituality among the masses and unite the Hindu population together. He had extensive literature work like Dasbodh, Shri Maruti Stotra आणि आत्माराम. ठीक आहे. अँड 18 लघु कविता ऑल्सो. ठीक आहे. अशा प्रकारे सो जे संत रामदास होते त्यांना समर्थ रामदास पण बोलल्या जायचं. त्यांचा जो जन्म आहे तो जांब येथे झालेला होता, जालना डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रामध्ये. त्यांचा जन्म जे आहे रामनवमीच्या दिवशी झालेला होता. ॲट द सेम टाईम ते ब्राह्मीण फॅमिलीमध्ये त्यांचा जो जन्म आहे तो झालेला होता. 12 वर्षासाठी त्यांनी जे आहे सोसायटीमध्ये कंटेम्पररी सोशल लाईफ बघण्यासाठी जे आहे त्यांनी ट्रॅव्हल केलेलं होतं. त्यांनी ज्या मिशनवरती होते तो मिशन हे होता की हिंदू पॉप्युलेशनला एकत्र आणणं, त्या मासेसला युनाईट करणं किंवा ते पॉप्युलेशनला एकत्र करून युनाईट करणं हे त्यांचा मेन उद्देश होता. लिव्हिंग त्यांनी काही मागे जे आहे त्यांचे लिटररी वर्क काही सोडलेले आहेत मागे, जसे लिटररी वर्क लाईक दासबोध नावाचा लिटररी वर्क त्यांचा खूप फेमस आहे. श्री मारुती स्तोत्र, आत्माराम आणि 11 लघु कविता. ठीक आहे. 11 लघु कविता, दासबोध, श्री मारुती स्तोत्र, आत्माराम जे आहे हे त्यांचे फेमस लिटररी वर्क्स होते. ठीक आहे. ह्याच्यावरती पण जे आहे फॅक्च्युअल क्वेश्चन बनू शकतो. सो तुम्ही हे लाईक थिंग जे नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे संत रामदास ही वॉज बॉर्न ॲट विच प्लेस? ॲट जाम. ठीक आहे. इट इज इन द जालना डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कोणता? ज्ञानेश्वरीचे शुद्ध प्रत, भावार्थ रामायण, मनाचे श्लोक, ज्ञानेश्वरी. विच इज द टेक्स्ट ऑफ ज्ञानेश्वर महाराज? प्युअर कॉपी ऑफ ज्ञानेश्वरी, भावार्थ रामायण, मनाचे दॅट इज वर्सेस ऑफ माइंड. ठीक आहे. मनाचे श्लोक अँड डी ज्ञानेश्वरी. नाउ आन्सर टू द क्वेश्चन इज डी ज्ञानेश्वरी. ठीक आहे. ज्ञानेश्वर महाराज ऑल्सो नोन ॲज ज्ञानदेव और माऊली. Jnaneshwar Vitthal Kulkarni was his full name. He was the 13th century India's Marathi saint. He was author of Jnaneshwari. Jnaneshwari, it means a commentary on Bhagavad Gita. Okay, and he was also, we can say, he was also author. Okay, author of Amrutanubhav. Okay, and the oldest surviving and literary works in Marathi language are given by ज्ञानेश्वर महाराज. ओल्डेस्ट लिटररी सर्वायवल वर्क्स जे आहेत, ठीक आहे, ते ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेत. ॲट द सेम टाईम ही वॉज अ माइलस्टोन इन मराठी लँग्वेज. ज्ञानेश्वर महाराज यांना ज्ञानदेव आणि माऊली असं पण जे आहे संबोधलं जायचं. ॲट द सेम टाईम ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी हे त्यांचं फुल नेम होतं. 13th सेंचुरी 13व्या शतकातले जे आहे मराठी फेमस मराठी सेंट म्हणून त्यांची ओळख होती. फेमस सेंट म्हणून जे आहे त्यांना संबोधल्या जायचं. ही वॉज ऑथर ऑफ ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव हे ते दोन जे आहे कंपोजिशनचे जे ऑथर होते ते होते ज्ञानेश्वर, आणि हे एक कमेंट्री आहे भगवद्गीतावर. ठीक आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे. ॲट द सेम टाईम हे जे दोन त्यांचे फॉर्म्स दॅट इज ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव हे ओल्डेस्ट सर्वायविंग लिटरेचर आहेत मराठी लँग्वेजमधले, आणि मराठी लँग्वेजमध्ये ह्याला माइलस्टोन म्हणून पण संबोधलं जातं. ठीक आहे. अशा प्रकारे मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला? लॉर्ड कनिंग, ऑप्शन बी लॉर्ड डलहौसी, ऑप्शन सी लॉर्ड बेटिंग, ऑप्शन डी लॉर्ड मेयो. Who rejected adopted heirs of Jhansi? Lord Canning, B. Lord Dalhousie, C. Lord Betting, and D. Lord Mayo. Now, Lord Dalhousie is the answer to the question. Now we must आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की हे झाशीचे दत्तक वारसा जो आहे तो कशाद्वारे नामंजूर करण्यात आलेला होता? लॉर्ड डलहौसी जे होते गव्हर्नर जनरल होते, ठीक आहे, ब्रिटिश गव्हर्नमेंटचे इन 1852. त्यांनी ब्रिटिश कंट्रोलला वाढवण्यासाठी किंवा ब्रिटिश कंट्रोल मॅक्सिमम एरियामध्ये कव्हरअप करण्यासाठी त्यांनी काय केलं, एक पॉलिसी आणली होती. त्या पॉलिसीचं नाव होतं डॉक्टरीन ऑफ लॅप्स. डॉक्टरीन ऑफ लॅप्स नावाची एक पॉलिसी जे आहे त्यांनी इंट्रोड्यूस केली होती. ह्या पॉलिसीमध्ये ब्रिटिश
prohibited a Hindu ruler without natural hire from adopting a successor, we can say, and after the rulers died or abdicated, annexing his land. ठीक आहे. जे एक पर्टिक्युलर हिंदू रूलर असतील त्यांच्या संस्थांमध्ये ना शतकानुशतक प्रचलित दत्तक घेण्याची एक विधी पद्धत होती. ठीक आहे. ती जी विधी पद्धत होती लाईक लहानपणापासूनच उत्तराधिकारी म्हणून तयार केल्या जायचं. ठीक आहे. उमेदवाराच्या गटातून. ठीक आहे. एक एक वारस निवडला जायचा आणि जर तर ह्या पॉलिसीनंतर काय झालं, डॉक्टरीन ऑफ लॅब्सच्या पॉलिसीनंतर हे जे वर्ष जे शतकानुशतक प्रचलित दत्तक पद्धती होती, ठीक आहे, त्यालाच जे आहे तडा दिला. सो डॉक्टरीन ऑफ लॅब्स एक पॉलिसी होती ज्या अंडर काय होतं की एक हिंदू रूलर सगळं वी कॅन से एम्पायर जे आपण बोलू शकतो, जे ब्रिटिश काय करून घ्यायची, हडपून घ्यायची टू एक्सटेंड देअर ब्रिटिश कंट्रोल. ठीक आहे. इन दिस वे डॉक्टरीन ऑफ लॅब्स वॉज इंट्रोड्यूस्ड पॉलिसी अँड दिस पॉलिसी वॉज responsible, like we can say, for rejecting the hires of the Jhansi. ठीक आहे. Who rejected the adopted hires of Jhansi? That is Lord Dalhousie. The Lord Dalhousie जे होते गव्हर्नर जनरल ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट होते. ॲट द सेम टाईम डॉक्टरीन ऑफ लॅब्स ह्या पॉलिसीच्या थ्रू जे आहे हे रिजेक्ट करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे? रामदास, चांगदेव, संत तुकाराम, संत सावता माळी. ठीक आहे. दासबोध इज अ बुक ऑफ विच सेंट? रामदास, चांगदेव, संत तुकाराम, दॅट इज सेंट तुकाराम, सेंट सावता माळी. टू आन्सर टू द क्वेश्चन, आत्ताच जे आपण डिस्कस केलं होतं समर्थ रामदास. ठीक आहे. त्यांना आपण सेंट रामदास जे बोलतो, संत रामदास जे बोलतो, त्यांचा जन्म जो होता, आपण प्रश्न होता की कुठे जन्म झाला, तर ते आपण उत्तर सांगितलं जालना डिस्ट्रिक्टमध्ये, जांब इथे. ठीक आहे. जालना डिस्ट्रिक्ट येतं. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये. तर त्यांचे जे मासेसला त्यांनी प्रमोट केलेलं होतं हिंदू पॉप्युलेशनला एकत्र आणण्यासाठी. ॲट द सेम टाईम त्यांचं लिटर वर्क्स पण होते, जसे आपण सांगितलं होतं की दासबोध, श्री माऊली स्तोत्र, आत्माराम. ठीक आहे, 11 लघु कविता. तर तीच फॅक्च्युअल क्वेश्चन जो आहे इथे दिलेला आहे त्यांनी. दासबोध हा ग्रंथ कोणत्या संतांचा होता? तो संत तुकाराम. ठीक आहे, सॉरी रामदास. सॉरी, अ सेकंड प्लीज. संत रामदास. ठीक आहे. त्यासोबतच आपण कुठले पाहिलं होतं? श्री मारुती स्तोत्र, आत्माराम, 11 लघु कविता. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला कारण त्यामुळे भारताची फाळणी होणार होती. त्यामध्ये लेबर पार्टीचे पेतिनिधी नव्हता. त्यांचे इट मस्ट बी प्रतिनिधी. ओके, प्रतिनिधी. ठीक आहे. त्यांचे नेतृत्व सायमनने केलेले होते. त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता. Indians boycotted the Simon Commission because it was going to divide India. It did not have the Labour Party funding. It was led by Simon. There was no Indian representative in it. Okay. So now answer to the question. त्याआधी सायमन कमिशन दॅट इज इंडियन स्टॅट्युटरी कमिशन पण बोलायचं त्याला. ठीक आहे. सायमन कमिशनला जे आहे इंडियन स्टॅट्युटरी कमिशन पण बोलायचे. एक कमिशन ज्यामध्ये ऑलमोस्ट 7 मेंबर्स होते ग्रुपमध्ये ऑफ पार्लमेंट. द कमिशन अराइव्ड इन इंडिया इन 1928 टू स्टडी द कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स इन ब्रिटन. लार्जेस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पोझिशन इन दिस कमिटी नो इंडियन्स अपॉइंटेड, हेन्स इट वॉज बायकॉटेड. ठीक आहे. एक कमिशन जे आहे सायमन कमिशन, त्याला आपण इंडियन स्टॅट्युटरी कमिशन पण बोलतो. एक ग्रुप होता ज्यामध्ये 7 मेंबर्स होते ऑफ पार्लमेंट. ठीक आहे. पार्लमेंटचे 7 मेंबर्स होते. ते कंपनी जे आहे जे कमिशन जे आहे इंडियामध्ये 1928मध्ये जे आहे त्याचं ते अराईव्ह झालं होतं. ॲट द सेम टाईम हे कमिशन कशासाठी बनवण्यात आलेली होती? कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स, जे ब्रिटिश गव्हर्नमेंटचे कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स होते त्याच्या पद्धती स्टडी करण्यासाठी ही कमिटी बनवण्यात आलेली होती. अँड ॲट द सेम टाईम ह्या कमिटीमध्ये कुठल्याही इंडियनला अपॉइंट केलं नव्हतं, म्हणून ह्या कमिटीमधून जे आहे
ह्या कमिटीला जे आहे इंडियन्सनी बायकॉट केलं होतं. इंडियन्स बायकॉटेड द सायमन कमिशन बिकॉज देर वॉज नो इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह इन इट. त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधित्व निधी नव्हता, म्हणून जे आहे इंडियन स्टॅट्युटरी कमिशन किंवा सायमन कमिशन जे आहे बायकॉट करण्यात आलेलं होतं वाया इंडियन्स. साने गुरुजीचा अमृत पत्र म्हणून कोणी गौरव केला? विनोबा भावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गणपतराव तपासे मंत्री, ठीक आहे, तपासे, ठीक आहे, आणि महात्मा गांधी. हु ग्लोरिफाईड साने गुरुजी ॲज अमृतपुत्र? विनोबा भावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गणपतराव तापसे मंत्री अँड एम गांधी. ठीक आहे. नाव आन्सर टू द क्वेश्चन इज विनोबा भावे. जे साने Guruji, that is Pandurang Sadashiv Sane, he was known as Sane Guruji by his followers किंवा students. Okay, he was a Marathi author. He was again a teacher, a social activist also, and a freedom fighter from Maharashtra. He is referred to as National Teacher of India, and he resignated from school and joined the Indian independence movement when Mahatma Gandhi started the Dandi March. For his work, in his civil obedience movement, he got jailed for almost 15 months. ठीक आहे. जे साने गुरुजी, जे त्यांचं फुल नेम पांडुरंग सदाशिव साने असं होतं, ते त्या साने गुरुजी त्यांचे ते फॉलोवर्स किंवा स्टुडंट्स त्यांना बोलायचे. ॲट द सेम टाईम ते एक मराठी ऑथर होते किंवा सोशल ॲक्टिव्हिस्ट होते, एक टीचर होते आणि फ्रीडम फायटर पण होते. त्यांनी जे आहे ऑलमोस्ट इंडियन इंडिपेंडन्स मूवमेंटमध्ये जे आहे स्कूल रिझाईन करून इंडियन इंडिपेंडन्स मूवमेंटमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि महात्मा गांधी दांडी मार्चमध्ये. अँड फॉर हिज वर्क इन सिव्हिल डिसओबिडियन्सच्या मुवमेंटमध्ये ते पार्टिसिपेट झाले होते, म्हणून त्यांना जे आहे ऑलमोस्ट 15 महिन्यासाठी जे आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटनी जेलमध्ये टाकलं होतं. अशा प्रकारे विनोबा भावे साने गुरुजी अमृतपत्र कोणी गौरव केला? ठीक आहे, त्याचं उत्तर आहे विनोबा भावे. दॅट इज विनोबा भावे हू ग्लोरिफाईड साने गुरुजी ॲज अमृतपुत्र. ठीक आहे. नाव माधव गोविंद रानडे यांना खालीलपैकी कोणती संस्था स्थापना केली होती? यांनी खालीलपैकी कोणती संस्था स्थापना केली होती? भारत सेवक समाज, ठीक आहे, इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, सामाजिक परिषद, औद्योगिक परिषद. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन वॉज नॉट फाउंडेड बाय रानडे? कोणती संस्था स्थापना केली नाही क्वेश्चन विचारलेलं. ठीक आहे. वॉज नॉट फाउंडेड बाय द रानडे. ठीक आहे. दॅट इज ऑप्शन ए भारत सेवक समाज, इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, सी सोशल काउन्सिल अँड डी इंडस्ट्रियल काउन्सिल. आन्सर टू द क्वेश्चन इज भारत सेवक समाज. Okay, Madhav Govind Ranade, popularly known as Justice Ranade, we can say. He was an Indian scholar, social reformer, a judge, and author at the same time. He was the founding member of Indian National Congress Party and owned several designations as member of Bombay Legislative Council. He was a member and judge of the Finance Committee and judge of the Bombay High Court. ठीक आहे. ही जे माधव गोविंद रानडे होते ते त्यांना जस्टिस रानडे पॉप्युलरली बोलवलं जायचं. ही वॉज अन इंडियन स्कॉलर, एक सोशल रिफॉर्मर पण होते, एक जज होते आणि ऑथर पण होते. फाउंडिंग मेंबर होते ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी आणि त्यांना सेव्हरल जे आहेत त्यांनी पदचं सांभाळ केलेला होता. लाईक मेंबर ऑफ बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, ठीक आहे, मेंबर ऑफ बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल पण होते, मेंबर ऑफ फायनान्स कमिटी पण होते. ठीक आहे. जज ॲट द बॉम्बे हायकोर्ट. ठीक आहे. ही वॉज ऑल्सो द जज ॲट बॉम्बे हायकोर्ट. दॅट इज जस्टिस रानडे और माधव गोविंद रानडे. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. दीनबंधू 1877च्या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? ज्योतिराव फुले, कृष्णराव भालेकर, केशव भवाळकर आणि सखाराम परांजपे. हू वॉज द एडिटर ऑफ दीनबंधू वीकली इन 1877? ज्योतिराव फुले, कृष्णराव भालेकर, केशव भावाळकर अँड सखाराम परांजपे. आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन बी, कृष्णराव
भालेकर. ठीक आहे. जे कृष्णराव भालेकर होते, हिज नेम वॉज कृष्णराव पांडुरंग भालेकर, फुल नेम, अँड ही वॉज द असोसिएट ऑफ ज्योतिराव फुले. इट वॉज अ मराठी लँग्वेज पेपर, न्यूजपेपर. ठीक आहे. जे दिनबंधू जे आहे, it was a Marathi language newspaper published in Pune for the first time. Weekly addressed grievances of the peasant workers and the laboring people. ठीक आहे. This is the newspaper. It addressed the grievances of the peasants, workers and the laboring people. ठीक आहे. जे दीनबंधू साप्ताहिक होतं, त्याचे जे संपादक होते ते कृष्णराव पांडुरंग भालेकर होते. असोसिएट होते ज्योतिराव फुले यांचे. आणि जे पेपर होतं दॅट इज दीनबंधू, हे पेपर मराठी लँग्वेज पेपर होता, जो फर्स्ट टाईम पुणे येथे पब्लिश करण्यात आलेलं होतं. ॲट द सेम टाईम ह्या न्यूजपेपरमध्ये जे आहे कृष्णराव पांडुरंग भालेकर ह्यांनी जे पीजंट्स, शेतकरी, वर्कर्स किंवा जे मजदूर होते त्यांचे जे ग्रीव्हियन्सेस होते, त्यांचे जे प्रॉब्लेम्स होते, ते त्या न्यूजपेपरमध्ये त्यांनी त्याच्या साप्ताहिकेमध्ये किंवा त्या वीकलीमध्ये जे आहे ॲड्रेस केले होते. ठीक आहे. अशा प्रकारे आन्सर टू द क्वेश्चन वॉज बी, कृष्णराव भालेकर. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण होते? शिवराम महादेव परांजपे, विष्णू शास्त्री चिपळूणकर, करमवीर विठ्ठल रामजी शिंदे, छत्रपती शाहू महाराज. Who was the president of Marathi Literary Conference of 1912 held at the Belgaum? Now, answer option given here are Shivaram Mahadev Paranjpe, Vishnu Shastri Chiplunker, Karamveer Vitthal Ramji Shinde, Chhatrapati Shahu Maharaj. Answer to the question is option number A, Shivaram Mahadev Paranjpe. He was an eminent Marathi writer. He was a scholar at the same time, journalist and a freedom fighter, and he was a follower of Tilak. ठीक आहे. टिळकचे फॉलोअर होते. He participated in various socio-political event like शिव जयंती, गणेश उत्सव. His sarcastic style of writing किंवा his humorous style of writing was attracted by many young generation to build an anger against the British rule, we can say. जे शिवराम महादेव परांजपे होते, ते एक मराठी रायटर होते, एक स्कॉलर होते, जर्नलिस्ट पण होते आणि एक फ्रीडम फायटर होते. ते टिळकला फॉलो करायचे. ठीक आहे. टिळकांना फॉलो करायचे. आणि ही पार्टिसिपेटेड इन व्हेरियस सोशिओ पॉलिटिकल इव्हेंट्स. व्हेरियस सोशिओ पॉलिटिकल इव्हेंट्समध्ये लाईक शिवजयंतीमध्ये, गणेश उत्सवमध्ये जे आहे ते पार्टिसिपेट करायचे. त्यांचं जे सार्कॅस्टिक फॉर्म ऑफ रायटिंग होतं किंवा ह्युमरस स्टाईल ऑफ रायटिंग जी होती, ती व्हेरियस यंग जनरेशनच्या स्टुडंट्सला किंवा यूथला अट्रॅक्ट केली होती टू गो अगेन्स्ट द ब्रिटिश गव्हर्नमेंट. ठीक आहे. ब्रिटिश रूलच्या अगेन्स्ट जाण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं. नाउ मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? बारडोली सत्याग्रह. ठीक आहे. बारडोली, इट इज बारदोली. ठीक आहे. इट्स बारदोली, हे चुकून आले. बारदोली सत्याग्रह, सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे. नेक्स्ट नॉन कॉपरेटिव्ह मुवमेंट, दॅट इज असहकार चळवळ, लोकमान्य टिळक. नेक्स्ट इज चंपारण्या सत्याग्रह, दॅट इज गोपाल कृष्ण गोखले. ठीक आहे. रामकृष्ण मिशन, ज्ञानंद सरस्वती. ठीक आहे. नाव विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट पेअर? ठीक आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला, त्यामधलं एक चूज करायचं आहे. ह्याचं जे आन्सर आहे दॅट इज ए, बारदोली सत्याग्रह. गुजरातीज जे होते, ठीक आहे, गुजरात बारडोली तालुक्यामध्ये जे गुजरातीज होते त्यांना व्हेरियस फायनान्शियल ट्रबल्सवर फेस करावं लागलं होतं. लाईक त्यांच्यावरती जे टॅक्स होता तो 30% इन्क्रीज करण्यात आलेलं होतं. जे फार्मर्सची सिच्युएशन होती ते डे बाय डे वर्स होत होती. ठीक आहे. खराब होत चालली होती. त्यांच्याकडे इनफ प्रॉपर्टी नव्हती. ठीक आहे. ॲट द सेम टाईम त्यांच्याकडे क्रॉप्स साठी जे आहे त्यांना टॅक्स पे करावा लागायचा. ठीक आहे. यामुळे जे फार्मरची कंडिशन होती जी दिवसेंदिवस वर्स होत चाललेली होती. इन स्टेट ऑफ गुजरात ड्युरिंग द ब्रिटिश राज वॉज द मेजर एपिसोड ऑफ सिव्हिल डिसोबिडियन्स अँड रिवोल्ट in Indian independence movement. In Gujarati Bardoli Taluka, we can say Gujarati suffered from financial troubles, like the taxes were increased by almost 30%, and situation of the farmers was becoming worse day by day. There was no enough property to them, and they had to pay taxes on the crop. So this was the main problem they were facing, and this led to the revolt. ठीक आहे. जे फार्मर्सची सिच्युएशन होती गुजराती फार्मर्सची, त्यामुळे कुठे ना कुठे सिव्हिल डिसोबिडियन्स घडून आला आणि रिवोल्ट करण्यात आला होता इन इंडियन इंडिपेंडन्स मुवमेंट. सो बारडोली सत्याग्रह वॉज अ काइंड ऑफ वी कॅन से रेवोल्ट, एक बोलू शकतो आपण गुजरातीसाठी. ठीक आहे. गुजराती फार्मर्ससाठी. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या कायद्याला काळा
कायदा म्हणून संबोधण्यात आले? पिट्स इंडिया ॲक्ट ऑफ 1935, दॅट इज 1935चा कायदा, रेग्युलेटिंग ॲक्ट आणि राऊलेट ॲक्ट. ठीक आहे. नाव आन्सर टू द क्वेश्चन इज राऊलेट ॲक्ट आहे. ठीक आहे. विच लॉ वॉज नोन ॲज ब्लॅक लॉ? आन्सर इज राऊलेट ॲक्ट. ठीक आहे. Rowlatt Act allowed certain political cases to be tried without juries and permitted interment of suspects without the trials. म्हणजे भारतात ब्रिटिश सरकारेद्वारे जे उभरत्या राष्ट्रीय आंदोलनला कुचलून टाकण्यासाठी आपण बोलू शकतो हा रॉलेट ॲक्ट पास करण्यात आला होता. ठीक आहे. जे राष्ट्रीय आंदोलन उभरून येत होतं भारतामध्ये, त्या आंदोलनाला कुचलून टाकण्यासाठी जे आहे ब्रिटिश सरकारद्वारे राऊलेट ॲक्ट पास करण्यात आला होता. ठीक आहे. ब्रिटिश सरकारला हे अधिकार प्राप्त झाले होते या ॲक्टच्या थ्रू की कोणत्याही भारतीयावर ते अदालतमध्ये जे आहे मुकदमा चालवू शकतात. ठीक आहे. अशा प्रकारे राऊलेट ॲक्टमध्ये जे आहे कोणत्याही भारतीयाला जे आहे ट्रायल्समध्ये किंवा जेल्समध्ये त्यांनी विदाऊट परमिशन, ठीक आहे, विदाऊट द कन्सेंट कोणाच्या जे आहे टाकण्यात येत होतं. म्हणून ह्या ॲक्टला, रॉलेट ॲक्टला जे आपण आहे ब्लॅक लॉ पण असं बोलतो. ठीक आहे. कुठल्याही प्रकारचं सस्पेक्ट नसताना सुद्धा जे आहे सरकारद्वारे जे उभरते राष्ट्रीय आंदोलन चालू होते. ठीक आहे. इंडियन्सद्वारे जे राष्ट्रीय आंदोलन चालू होते त्यांच्या अगेन्स्ट ब्रिटिश सरकारांनी जे आहे रॉलेट ॲक्ट पास केला होता आणि कुठल्याही भारतीयवर अदालतमध्ये जे आहे मुकदमा चालवण्यात येईल असे त्यांना अधिकार भेटले होते. दॅट वॉज कॉल्ड ॲज द ब्लॅक लॉ किंवा त्याला आपण जो आहे काळा कायदा आपण बोलतो, दॅट इज रॉलेट ॲक्ट. सो दिस वॉज द एंड ऑफ टुडेज लेक्चर. आणि आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण हिस्ट्री रिलेटेड काही जनरल अवेअरनेस रिलेटेड क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले आहेत. स्टे ट्यून फॉर मोर MCQs दॅट विल बी डिस्कस्ड इन डिटेल इन द अपकमिंग लेक्चर्स. एक्झामपर्यंत जे आहे ही सिरीज कंटिन्यू राहणार आहे. सो अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमच्या प्रिपरेशन चांगलं ठेवा आणि कोर्सला नक्की एनरोल करा, कारण असं मला वाटतं की तुमच्यासाठी ते फायदेशीर राहील. आणि ॲट द सेम टाईम माझे जर लँग्वेजचा तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल, कारण मराठी माझी थोडीशी वीक आहे, आय कॅन म्हणजे तुम्ही ते गोष्ट अंडरस्टँड करून घ्या. आणि जर काही डाऊट असेल, ठीक आहे, तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की ड्रॉप करा. आणि बाकीच्या जे गोष्टी आहेत लाईक कालच्या लेक्चरमध्ये एक क्वेश्चन घेण्यात आला होता, लाईक वर्ल्ड टीचर्स डे. ॲक्च्युली त्याचं राईट आन्सर 5 ऑक्टोबरच आहे, कारण इट इज रिगार्डिंग वर्ल्ड टीचर्स डे. ठीक आहे. नॅशनल टीचर्स डे इज डिफरंट अँड वर्ल्ड टीचर्स डे इज डिफरंट. जे मी कालच्या लेक्चरच्या कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप केलं, तुम्ही ते एकदा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ते समजून जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे दिस वॉज द एंड ऑफ टुडेज लेक्चर. स्टे ट्यून फॉर मोर. थँक्यू.